भाजपचे नेते गिरीश बापट यांचं प्रदीर्घ आजारानं निधन। वयाच्या 73व्या वर्षी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास। आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलं गिरीश बापटांचं अंत्यदर्शन। गिरीश बापट यांना वाहिली श्रद्धांजली। दिलदार मनाचा माणूस गेल्यानं व्यक्त केला शोक। राजाराम कारखाना निवडणुकीमध्ये सतेज पाटील गटाचे 29 उमेदवार अपात्र। नियमानुसार काम न केल्याचा ठपका। सतेज पाटलांना मोठा धक्का। जितेंद्र आव्हाडांचे तत्कालीन बॉडीगार्ड वैभव कदम यांची रेल्वेखाली आत्महत्या। वैभव कदमांच्या आत्महत्येनं खळबळ। संजय राऊत रिकाम टेकडा माणूस। निलेश राणेंची घणाघाती टीका। सुषमा अंधारेंवरही साधला निशाणा। महिला डॉक्टरकडून आत्महत्येचा प्रयत्न। ससून रुग्णालयातील धक्कादायक घटना। 3ऱ्या मजल्यावरनं प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरनं मारली उडी। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रकरणी सुप्रीम कोर्टात आता नवी तारीख। 10 एप्रिलला होणार सुनावणी। कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा। 10 मे रोजी होणार मतदान, तर 13 मे रोजी लागणार निकाल। आणि गोंदियातल्या अर्जुनी मोरगाव इथल्या हातपंप यांत्रिकी कर्मचाऱ्यांचं आंदोलन अखेर मागे। न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यानंतर जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीनं घेतली दखल।